नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग. मी गोष्टी सांगतो आणि तुम्ही काय करायचं असतं, तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा, लाईक करा. बरोबर आहे की नाही? तुम्ही करा तुमचं काम बघू आणि मग आपण गोष्ट लगेच सुरू करू. आपण ऐकतोय गोष्ट, मीच लिहिलेली गोष्ट आहे, चरणहीन. मागचा भाग, जो पहिलाच भाग होता, त्याच्यात आपण बघितलं होतं, की राजा लोहारीन या ठिकाणचा राजा काश्मीरमधला अ, तो शिवराज, त्याला मुलगी नव्हती. बऱ्याच वर्षांनी त्याला मुलगी झाली, पण ज्योतिषाने त्याला भविष्य सांगितलं की ही मुलगी चरणहीन आहे. आणि त्या मुलीला तर व्यवस्थित पाय होते, ती चालायला लागली, बोलायला लागली, व्यवस्थित वागायला, धावायला, पळायला लागली. राजाला कळे ना, चरणहीन आहे असं ज्योतिषांनी का सांगितलं. ही सगळी घटना घडत होती पीर पंजाल, हा जो पर्वत आहे त्याच्या पश्चिमेकडे. पण पूर्वेकडे काय होत होतं त्याच वेळी, हे आपण ऐकूया आत्ताच्या भागात. चला सुरू करूया. चरणहीन. तर लोहारीमध्ये दिद्दाचा जन्म होण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. लोहारीहून काश्मीरला जाणाऱ्या रस्त्याच्या उलट बाजूला म्हणजे काश्मीरकडे अल्पवयीन राजा चक्रवर्मा हा राज्य करत होता. काश्मीरचं राज्य त्यावेळी अत्यंत अस्थिर होतं. काश्मीरचं राज्य आणि राजधानी श्रीनगरमध्ये मंत्री आणि तंत्रीण यांची कारस्थानं सतत चालू असायची. तंत्रीण म्हणजे कोण? तर तंत्रीण किंवा तांत्रिण हे राजपूत कुळातले भाडोत्री योद्धे होते. जो पैसे देईल त्याच्यासाठी ते काम करायचे. काश्मीरमध्ये यांचं कायमच वर्चस्व असायचं. म्हणजे पेशव्यांच्या काळात महाराष्ट्रात गारदी होते ते आणि हे तंत्रीण यांची साधारण तुलना करता येईल. म्हणजे हुंडी जर पटली नाही आणि पैसे वेळेवर पावते झाले नाहीत, तर आपल्या धन्यावर सुद्धा शस्त्र धरायची त्यांची तयारी असायची. आता चक्रवर्मा जेव्हा लहान होता तेव्हा सगळं ठीक होतं. पण तो मोठा व्हायला लागल्यावर सगळ्यांना त्याच्या अंगातले दुर्गुण जाणवायला लागले. त्याला राजपद देण्यात मोठी चूक झाली हे सगळ्यांना कळून चुकलं. त्याच्या काही मंत्र्यांनी काय केलं, तंत्रिणांना हाताशी धरून चक्रवर्म्याला हुसकावून लावलं आणि त्याचा सावत्र भाऊ शूरवर्मा गादीवर आला. पण काही मंत्री शूरवर्म्याच्या विरोधात होते, त्यांनी शूरवर्म्याला पळवून लावले. आता हे एकमेकांच्या विरोधात काश्मीरचे राजे आणि मंत्री कारस्थान करत राहिले. पुढले 25-30 वर्ष श्रीनगरच्या सिंहासनावरून एकामागून एक राजे येत होते आणि मारले तरी जात होते किंवा हुसकावून तरी लावले जात होते. शेवटी इसवी सन 948 मध्ये बालवयाचा राजा संग्रामदेव राज्यावर आला. खरं बघायचं तर त्याचा प्रधान होता पर्वगुप्त. पर्वगुप्तच सगळी सत्ता चालवत होता. आणि पर्वगुप्ताच्या आशा आकांक्षांना पंख फुटायला लागले. एक दिवस पर्वगुप्त राजाच्या भेटीला म्हणून गेला. पर्वगुप्ताच्या सोबत मोठ्या सोन्याच्या तबकात एक पुष्पहार घेऊन एक सेवक चालला होता. त्याच्या मागे तसेच 4 मोठमोठी सोन्याची तबक घेऊन रेशमी कापडाच्या खाली झाकलेला नजराणा घेऊन आणखी 4 सेवक चालत होते. प्रधान स्वतः येतोय हे म्हटल्यावर त्याला किंवा त्याच्या बरोबरच्या सेवकांना कोणी अडकाव करायचा वगैरे काही प्रश्नच नव्हता. राजा संग्रामदेव आपल्या आसनावर बसलेला होता. त्याच्या 2 बाजूला 2 अंगरक्षक होते. पर्वगुप्तानी काय केलं, येऊन त्याला अभिवादन केलं. प्रणाम महाराज. या प्रधानजी, काय निमित्ताने येणं केलं? संग्रामदेवनी विचारलं. महाराज, माझ्या घरी मी शांती आणि सुख समृद्धी यावी यासाठी एक महापूजा आणि यज्ञ करायचं योजलं होतं. त्यासाठी निमंत्रण द्यायला मी आलो होतो. अरे वा, चांगलं आहे. कधी आहे महापूजा? राजांनी विचारलं. महाराज, आज शुद्ध प्रतिपदा आहे. पंचमीला दिवसभर महापूजा चालणार आहे. तुम्ही संपूर्ण दिवस तिथे यावेत आणि महापूजेच्या सर्व विधींमध्ये सहभागी व्हावं म्हणून मी खास निमंत्रण घेऊन आलोय. चालेल की, मी येईन नक्की. इतर सरदार मंडळी पण असतीलच ना? होय महाराज, मी सगळ्यांना इथेच बोलवू का? जरूर बोलवा. पर्वगुप्ताने काय केलं, राजाच्या बाजूच्या अंगरक्षकांकडे वळला आणि त्याच्यापैकी एकाला म्हणाला, जा रे, बाहेर मंत्री नरवाहन आणि सेनापती रक्क बाहेर दालनामध्ये आहेत, जरा त्यांना बोलाव. सेवक बाहेर गेला. बाहेर गेल्यावर पर्वगुप्ताने काय केलं, त्या हाराचं तबक घेतलेल्या सेवकाला खूण केली. ये. आणि राजाला सांगितलं, माझ्या कौटुंबिक प्रथेप्रमाणे मी हार घालून तुम्हाला निमंत्रण देतो. असं म्हणत पर्वगुप्त पुढे झाला. त्याने तो हार उचलला, संग्रामदेवच्या गळ्यात घातला. अचानक त्याचे जे बाजूला 4 सेवक होते त्याने आपापल्या तबकामधनं आखूड तलवारी बाहेर काढल्या आणि बाजूला असलेल्या दुसऱ्या अंगरक्षकाला हल्ला करून ठार केलं. संग्रामदेव क्षणभर बावचळला. तितक्यात त्या हारामध्ये लपवलेल्या दोराचा फास पर्वगुप्तानी ओढला संग्रामदेवच्या गळ्याभोवती आणि संग्रामदेव तडफडायला लागला. हे मंत्री नरवाहन सेनापती रक्क वगैरे आत येण्यापूर्वी संग्रामदेव मरण पावला होता.
पर्वगुप्तानी काय केलं, संग्रामदेवचा अंत्यसंस्कार वगैरे काही होऊ दिलं नाही. त्याच्या मृत शरीराला धोंडे बांधले मोठमोठे दोरानी आणि त्याचं शरीर पर्वगुप्तानी वितस्ता नदीत लुटून दिलं. वितस्ता म्हणजे आज जिला आपण झेलम म्हणून ओळखतो ती, तिचं खरं नाव वितस्ता. तिचं नाव वितस्ता काय ही पण गोष्ट सांगेन कधीतरी. असू दे, आता आपण आपल्या मूळ गोष्टीकडे वळूया. तर पर्वगुप्त स्वतः सत्तारूढ झाला, पण त्याला ना फार का राज्य उपभोगता आलं नाही. पर्वगुप्त राजा झाल्यावर त्याला जलोदर झाला आणि एक वर्षभरातच तो मरण पावला. त्यांनी केलं काय, मरण्यापूर्वी आपला पुत्र क्षेमगुप्त याला राजा केलं आणि मग स्वतः देह सोडला. आता फाल्गुन हा प्रधान होता, नरवाहन हा मंत्री होता आणि रक्क हा सेनापती होता. तिन्ही नावं लक्षात ठेवा, प्रधान फाल्गुन, मंत्री नरवाहन आणि सेनापती रक्क. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये चांगली दीर्घ कथा आहे. या तिघांचाही एक खूप मोठा सहभाग आहे. त्या तिन्ही प्रमुख मंत्र्यांचा क्षेमगुप्ताला पाठिंबा होता. असाच एक दिवस सकाळी क्षेमगुप्त आपल्या दरबारात येत होता. वयाने अजून लहानच होता. प्रधान फाल्गुन, मंत्री नरवान, सेनापती रक्क तिघे हजर होतेच. त्याच्या राजाच्या बरोबर 2 दरकदार सोन्याच्या 2 काठ्या घेऊन पुढे आले. त्या काठ्यांवर क्षेमगुप्ताचा गडद तांबड्या रंगाचा ध्वज लावलेला होता. क्षेमगुप्त पुढे येऊन आसनावर बसल्यावर प्रधान पुढे झाला, राजाला लावून नमस्कार केला. राजाची आज्ञा झाल्यावर फाल्गुन वगळता इतर सर्वजण गुडघ्यावर बसले. त्याच्या दरबारातली ती पद्धत होती. फाल्गुननं परत एकदा राजाला प्रणाम केला आणि तो म्हणाला, महाराज, एक थोडी तातडीची बाब आपल्या निदर्शनास आणावयाची होती. दामरांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. त्यांच्या बंदोबस्ताची काहीतरी कायमची तजवीज करण्याची गरज आहे. आता दामरांचं नाव ऐकताच क्षेमगुप्ताच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. हे दामर दरवेळी बंड करत असतात, आता काय हवंय त्यांना? शांत बसू शकत नाहीत का ते? क्षमा असावी महाराज, नरवाहन म्हणाला. मी काही सांगू का? नरवाहन ज्येष्ठ मंत्री होता. अगदी पर्वगुप्ताच्या वेळेला तो मंत्री होता. त्याला बाजूला सारणं शक्य नव्हतं, की मौन आधी संग्रामदेवच्या राज्यातही तो मंत्रीच होता. तर क्षेमगुप्तांनी अनुज्ञा दिल्यावर नरवाहन उभा राहिला आणि तो बोलू लागला, महाराज, मी दामरांना ओळखतो. दामर हे आपल्या राज्यातले जमीनदार लोक आहेत. आपल्या पदरी माणसांना ठेवून ते आपली जमीन त्यांच्यातर्फे कसून घेतात आणि तसे ते शांतताप्रिय लोक आहेत. उगीच दंगा गडबड करणाऱ्यातले ते नाहीत. सध्या आपण जी नवीन कर प्रणाली लागू केली आहे त्यामुळे ते थोडे अस्वस्थ झाले तितकंच. हो, म्हणजे ते स्वतः कामं करत नाहीत, नुसते बसून खातात, म्हणूनच आम्ही त्यांच्यावर जास्तीचा कर लावलेला आहे, क्षेमगुप्त आढ्यतेने म्हणाला. तसं नाही महाराज. जमीनदारी काही आजची नाहीये. काश्मीरमध्ये पिढ्यानपिढ्या जमीनदार आहेत. तसे ते जगभरात आहेत. राजाला दरवर्षी ठराविक सारा द्यायचा ही त्यांची जबाबदारी असते. कधी दुष्काळ पडला, कधी पूर आले, तरी या जमीनदारामुळे राज्याला नियमित उत्पन्न दरवर्षी मिळत राहतं. ते आपलं उत्पन्न शेतकऱ्यांकडनं वसूल करतात. ठराविक सारा भरला की उरलेलं त्यांचं. मंत्रीजी, हे मला काही सांगू नका, ते ऐतखाऊ लोक आहेत. ते असले काय आणि नसले काय फरक पडणार आहे? क्षेमगुप्त म्हणाला. महाराज, आपण जर जमीनदारी नष्ट केली तर गावोगाव जाऊन सारा गोळा करण्यासाठी आपल्याला शेकडो लोकांना कामावर ठेवावं लागेल. त्यांचा पगार आपल्याला द्यावा लागेल. हिशोब तपासणी आवश्यक असेल तेव्हा सारा माफी, 1 ना 100 बाबींकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. या सगळ्याच्या सुरक्षा, पैसा जमा केलेला व्यवस्थित सुरक्षित येतो आपल्यापर्यंत, त्याच्यासाठी रक्षक ठेवावे लागतील. हे सगळं आपल्याला करायला लागेल. त्यापेक्षा हे दामर त्यांच्या खर्चानं सगळं करून आपल्याला एक रकमी सारा भरतात. मग बिघडलं कुठे? आपण अचानक दुप्पट साऱ्याची मागणी केल्यामुळे ते जरा बिथरलेत. त्यांना थोडं चुचकारून घेतलं तर सगळं व्यवस्थित होईल. मंत्रीजी, मला वाटतं तुमची सहानुभूती दामरांकडे आहे, फाल्गुन म्हणाला. तसं नाही प्रधानजी, पण इतक्यात क्षेमगुप्तानं आपला उजवा हात वर उचलला. नरवान बोलायचा थांबला. प्रधानजी, मला तुमचं म्हणणं पटतंय. मंत्री नरवान उगीच दामरांची बाजू घेतात. तुम्ही आणि सेनापती रक्क दोघांनी दामरांचं बंड मोडून काढा. 4-6 लोकांची डोकी मारा, 20-25 लोकांना तुरुंगात टाकून फोडून काढा. बाकीचे गप्प होतील. दुप्पट सारा भरायला लागेल, स्पष्ट सांगा. मला उगीच त्याचे डोळे घालवायला लावू नका. इतकं बोलून क्षेमगुप्त उजवीकडे वळला. उजवीकडे पर्णादी उभा होता. पर्णादी, कोल्यांच्या शिकारीची तयारी झाली? होय महाराज. ठीक आहे, परवा सकाळी आपण शिकारीला निघू. इतकं बोलून क्षेमगुप्त उठला. महाराज, फाल्गुन म्हणाला. काय झालं प्रधानजी? 2 खटले होते. तुम्ही घ्या ना, तुम्ही काय तो निर्णय घ्या, मला त्यात रस नाहीये. हवं तर मंत्री नरवान यांची मदत घ्या. कोल्यांची शिकार जास्त महत्वाची आहे. इतकं बोलून क्षेमगुप्त दरबारातून निघून गेला.
क्षेमगुप्तानं नरवाहांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्याला महत्व दिलेलं पाहून प्रधान फाल्गुन खुश झाला. नरवाहन आणि तो दोघांमधून विस्तव जात नव्हता. दोघे सतत एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करत. बहुतेक वेळा क्षेमगुप्त फाल्गुनची बाजू घेई, पण नरवाहन सुद्धा कमी ताकदीचा नव्हता. राज्यात त्याचा दबदबा होता. राज्यावर आलेली कितीतरी संकट त्यानं केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लीलया परतवली होती. प्रधान फाल्गुन हाच राज्याचा बहुतेक अधिकार सांभाळत होता. क्षेमगुप्त फक्त आजूबाजूच्या जंगलांमध्ये कोल्यांच्या शिकारीमध्ये मग्न असायचा. हातात धनुष्यबाण, कमरेला तलवार घेऊन काश्मीरमध्ये मिळणाऱ्या कमी उंचीच्या घोड्यावरून दौड करत रानोमाळ हिंडायचा. ही रत्नजडित तलवार त्याला लोहारींचा राजा सिंहराजनं भेट म्हणून पाठवली होती. त्याच्याबरोबर त्याच्या सहाय्याला पर्णादी आणि इतर सेवक असायचे. कोल्हा मारला की त्याचं केसा कातडं ताबडतोब काढायचं आणि ते कमवायला सुरुवात करायची. ओलं कातडं जर लगेच स्वच्छ करून नीटपणी दही, तुरटी, मीठ लावून ठेवलं नाही तर ते कुजायला सुरुवात व्हायची. त्यामुळे 10 ते 12 कातडी कमावणारे लोक सुद्धा बरोबर असायचे. अशी 20-25 तुरटी मीठ लावून घट्ट गुंडाळी करून ठेवलेली कातडी मग पर्णोत्स या शहरात पाठवली जायची. पर्णोत्स आजचं पुंछ आहे ना काश्मीरमध्ये, तेच त्याचं मूळ नाव पर्णोत्स. तर पर्णोत्स मधले कसबी कारागीर मग ते तुरटी मीठ काढून टाकायचे, कातडी घोटून घोटून मग तयार करायचे. त्याच्यावरचे मऊ सूत केस अनेक वर्ष टिकावेत, झडू नयेत म्हणून त्याच्यावर खास औषधं लावायचे. क्षेमगुप्ताच्या महालात भिंतीच्या आतल्या बाजूनी ही कातडी ओळीनं टांगून ठेवली जायची. त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात या महालात नेहमी ऊब असायची. बर्फ पडायला लागला ना की शिकारीवर मर्यादा यायचा. संपूर्ण हिवाळा क्षेमगुप्त या उबदार महालात मदिरा आणि मदिराक्षी यांच्या सहवासात घालवायचा. वेळ घालवण्यासाठी आपल्या आश्रितांबरोबर जुगार खेळायचा. राज्यबिज्य चालवत बसण्याच्या फंदात पडायला त्याच्याकडे फुरसत नव्हती. हे सगळं मंत्रिमंडळाने करायचं. जसजसा क्षेमगुप्त मोठा होऊ लागला तशी त्याची कामुक वृत्ती अधिकाधिक उफाळून येऊ लागली. यातून काश्मीरच्या राज्यात अनेक गैरप्रथा बोकाळल्या. नगरजनांच्या स्त्रियापासून सरदारांच्या पत्नींपर्यंत प्रत्येक स्त्रीवर क्षेमगुप्ताची नजर पडू लागली. धूर्त लोक यातूनही फायदा उठवू लागले. त्रिलोचन आणि सुपर्व हे असेच 2 लबाड व्यापारी होते. एका रात्री दोघांनी आपापल्या पत्नीला क्षेमगुप्ताकडे पाठवलं. दुसऱ्या दिवशी दोघेही क्षेमगुप्ताला भेटायला आले, नमस्कार करून उभे राहिले. महाराज, आम्हा दोघांपैकी कोणाच्या स्त्रीनं आपल्याला अधिक आनंद दिला असावा यावर आम्हा दोघांमध्ये वितुष्ट आहे. आपणच निवाडा करावा. त्रिलोचन म्हणाला. सुप्रिया कोणाची स्त्री आहे? माझी, सुपर्व म्हणाला. तिच्याकडून मला अधिक तृप्ती मिळाली. हा माझा गौरव आहे महाराज, सुपर्वनं पुस्ती जोडली. ठीक आहे महाराज, आपणच म्हणत आहात तर मी मान्य करतो. पण मला वाटतं महाराज, सुपर्वाला याबद्दल काहीतरी इनाम मिळायलाच हवं, त्रिलोचननं म्हटलं. हा बरोबर आहे, माझाही असाच विचार होता. तू काय व्यापार करतोस सुपर्व? महाराज, आपल्या कृपेनं बाहेर देशातून इथं न मिळणाऱ्या वस्तू मी मागवतो आणि इथे विकतो. ठीक आहे, पुढील 1 वर्ष तुला आयात करातून सूट. प्रधानजी, या आज्ञेची तामिली होते बघा. काही दिवसानंतर हाच प्रकार पुन्हा झाला. या वेळेला त्रिलोचनला त्याच्या कामामध्ये सवलती मिळाल्या. मग हा शिरस्ताच पडला. आपली एक एक स्त्री कायमची क्षेमगुप्ताच्या दिमतीला ठेवण्यात कोणालाही गैर वाटेनासं झालं. फाल्गुन, नरवाहन आणि रक्क तिघही खरं तर या प्रकाराबद्दल खुश नव्हते. पण आपलं स्थान टिकवायचं असेल तर जे चालू आहे त्याच्याकडे कानाडोळा करणं इतकंच त्यांच्या हातात होतं. फाल्गुन खरा तर एकेकाळी राजाशी अतिशय इमानदार असलेला प्रधान. पण राजाकडून जर बाकीचे गैरमार्गानं फायदा उपटत असतील मग त्यांनी तरी मागे का राहावं? नरवाहन मात्र फाल्गुनच्या अधिकाराला नेहमी आव्हान द्यायचा आणि फाल्गुनला ते अर्थातच आवडायचं नाही. दोघांमध्ये नेहमी खटके उडत असायचे. शेवटी फाल्गुननं आपल्या हातात एक हुकमी एक्का असायला हवा हे ओळखलं. फाल्गुननं आपली पत्नी विशाखा हिच्याजवळ विषय काढला. विशाखा, मी आपली कन्या चित्रलेखा हिचा विवाह महाराज क्षेमगुप्तांबरोबर करायचं ठरवतोय. काय? मुलगी जड आहे का आपल्याला? तसं असेल तर गळ्यात धोंडा बांधून विस्तथेच बुडवून टाका तिला. तसं नाही विशाखा, पण नीट विचार कर. या राज्यात अजून तरी महाराजांची नजर तिच्यावर पडलेली नाही. पण कधी पडेल सांगता येईल का? म्हणून काय तिच्याशी लग्न करून द्यायचं? महाराजांच्या एक एक सवयी माहिती आहेत ना. गेल्या महिन्यात 3 स्त्रियांना वैद्यराजांकडे नेऊन उपचार करावे लागले. महाराजांच्या दातांनी त्यांना नाजूक जागी जखमा झाल्या होत्या. असल्या जनावराच्या हातात माझी नाजूक मुलगी द्यायची? विशाखा,
आज ना उद्या महाराजांपर्यंत चित्रलेखाच्या रूपाची ख्याती पोहोचणारच. त्यांनी तिला उचलून नेली तर आपण काय करू शकणार आहोत? त्यापेक्षा महाराजांना जावई करून घेतलेलं काय वाईट? हो ना करता शेवटी आपली कल्पना तिच्या गळ्यात फाल्गुननं उतरवलीच. यानंतर एक दिवस फाल्गुननं क्षेमगुप्ताला आणि सर्व सरदारांना आपल्या घरी भोजनासाठी बोलवलं. मंद विस्तवावर तासन तास शिजवून बनवलेल्या खास काश्मीरी पद्धतीच्या अनेक रुचकर पदार्थांची आणि मद्यांची रेलचेल होती. क्षेमगुप्त आणि इतर सरदार भोजनाची वाहवा करत होते. पण याच वेळी काश्मीरमधील सर्वोत्तम दर्जाच्या केशराला ममरी बदामाच्या वाटणामध्ये खोलून त्यात काश्मीरी गुलाबाच्या पाकळ्या वाटून बनवलेली भांग सोन्याच्या पेल्यात भरून तो पेला फाल्गुननं स्वतः क्षेमगुप्ताच्या हातात दिला. त्याचा आस्वाद घेता घेता क्षेमगुप्ताची नजर एका तरुण 16-17 वर्षाच्या रूपवान मुलीवर पुन्हा पुन्हा पडत होती. तिचं सुडौल बांधा, तिचे डौलदार उरोज आणि तिच्या मोहक हालचाली कोणालाही भ्रमित करू शकणाऱ्या होत्या. तिचे अवयव सुस्पष्ट दिसावेत असा पेहराव तिनं घातला होता. क्षेमगुप्ताची उन्नत स्तन असलेल्या स्त्रियांची आवड फाल्गुनला अचूक माहीत होती. त्याची नजर वेधून घेण्यासाठीच त्यानं तिला तिथं आणलं होतं. हे समजायला नरवाहनला वेळ लागला नाही. क्षेमगुप्ताची लोभी नजर तिच्यावर खेळल्याची फाल्गुननं खात्री करून घेतली आणि तिला जवळ बोलवलं. क्षेमगुप्ताची तिची ओळख करून देत फाल्गुन म्हणाला, महाराज, ही माझी मुलगी चित्रलेखा. क्षेमगुप्ताची नजर तिच्या सर्वांगावरून फिरली. तोंडातून फक्त लाळ गळायची बाकी होती. क्षेमगुप्ताच्या हातात भांगेचा ताजा प्याला देत फाल्गुननं विचारलं, महाराज, चित्रलेखा तुम्हाला पसंत पडली असं दिसतंय. हो, मला पसंत आहे तुमची कन्या. महाराज, एक सुचवू का? बोला ना. महाराज, अद्याप आपला विवाह झालेला नाही. आपल्या पश्चात तुमचा औरस पुत्रच राज्याचा उत्तराधिकारी बनू शकतो. जिच्याशी विवाह होईल तीच राज्याला वारस देऊ शकेल. तुम्ही चित्रलेखेशी विवाह का करीत नाही? तुम्हाला चित्रलेखा मिळेल, राज्याला वारस मिळेल. भांगेच्या नशेत गुंगलेल्या क्षेमगुप्ताला ती कल्पना पटली. ठीक आहे, ठीक आहे प्रधानजी. लवकरात लवकर मुहूर्त पहा आणि माझा चित्रलेखेशी विवाह लावून द्या. लवकरच चित्रलेखा आणि क्षेमगुप्ताचा विवाह श्रीनगरमध्ये पार पडला. प्रधान फाल्गुन आता क्षेमगुप्ताचा सासरा सुद्धा झाला होता. ही फेरी जरी फाल्गुननं जिंकली असली तरी नरवाहनला त्याचं काही वाटलं नाही. तो क्षेमगुप्ताला पुरता ओळखून होता. काही दिवसातच क्षेमगुप्त तिला कंटाळेल आणि नवीन स्त्रीच्या शोधात फिरेल हे त्याला पक्क माहीत होतं. फाल्गुनचा लाभ अल्पकालीन होता. 6 महिने, फार तर वर्षाहून अधिक काळ टिकणारा नव्हता. त्यामुळे नरवाहन निश्चिंत होता आणि झालंही तसंच. वर्षभरातच चित्रलेखा गरोदर राहिली आणि त्याबरोबर क्षेमगुप्ताचा तिच्यातला रस कमी होत गेला. तिला मुलगा झाला असता तर राज्याचा भावी वारस दिल्यामुळं क्षेमगुप्त कदाचित परत तिच्या जवळ आला असता. पण तिला मुलगी झाली आणि मग क्षेमगुप्तानं कधीतरी महिन्यात 2 महिन्यातून एखादाच तिला भेट देण्यापलीकडे तिचं महत्व राहिलं नाही. दामरांचं परिपत्य करण्याचा हुकूम क्षेमगुप्तानं दिल्यावर फाल्गुनला अत्यानंद झाला. दामर नरवाहांचे पाठीराखे होते. त्यांचा नाश करण्याच्या निमित्तानं नरवाहांची शक्ती खच्ची करता आली असती. फाल्गुन ताबडतोब निघाला. त्याच्याबरोबर सेनापती रक्क होता. नरवाहांनं दामरांना सावधगिरीचा संदेश पाठवला. त्यानुसार दामरांनी आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशाचा आश्रय घेतला. पण फाल्गुन ही संधी हातातून जाऊन देणार नव्हता. त्यानं दामरांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या. दामरांच्या कुटुंबियांना, अगदी स्त्रिया आणि लहान मुलांना सुद्धा ताब्यात घेतलं. समरदेव दामर हा असाच एक दामर. त्याच्या विधवा आईला संधिवाताचा त्रास होता. डोंगरातल्या थंडीत तिचा निभाव लागणं शक्य नव्हतं. समरदेव जरी डोंगरात जाऊन लपला तरी ती आपल्याच घरात राहत होती. फाल्गुननं तिला पकडलं. गावात तिची नागव्यानी धिंड काढली. समरदेव आपली फौज घेऊन चालून आला, पण त्याला रक्कानं अडवलं. किती झालं तरी रक्काच्या हातातली फौज ही नियमित लढाईचा सराव असलेली सेना होती. तिच्या पुढे समरदेवच्या दामर सेनेचा निभाव लागेना. समर मागे हटू लागला. इतक्यात समरांगणावर येऊन पोहोचलेल्या क्षेमगुप्तानं त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. समरदेव रणांगणातून पळाला आणि वितस्ता नदीच्या जवळ असलेल्या एका प्रचंड बौद्ध विहारामध्ये जाऊन लपला. क्षेमगुप्ताच्या सैन्यानं विहाराला वेढा घातला. आत असलेल्या भिक्खूंना त्यानं समरदेवला आपल्या हवाली करायला सांगितलं. या विहारांना तिकडे मठ म्हणायचे. मठाचे सर्वात प्रमुख भिक्खू बोधिवर्धन स्वतः क्षेमगुप्ताला सामोरे आले. त्यांनी क्षेमगुप्ताला लवून प्रणाम केला. पण क्षेमगुप्त आपल्याच अहंकारात मग्न होता. तो समरदेव इथे मठात लपलाय, त्याला पकडून माझ्यासमोर हजर करा. बोधिवर्धन हसून म्हणाले, महाराज, बौद्ध मठ आणि विहार हे अहिंसेचं स्थान आहे. इथे लोक मनाला शांती मिळावी म्हणून येतात. कृपा करून
आपलं वैर आणि हिंसा इथे होऊ देऊ नये अशी विनंती आहे. हे बघ, मी इथे तुझ्याकडून धर्माचं ज्ञान घ्यायला आलेलो नाही. समरदेवला बाहेर आणतोच की माझ्या सैनिकांना आत पाठवू. बोधिवर्धन आपलं ऐकत नाही हे पाहताच क्षेमगुप्तानं संपूर्ण विहाराला आग लावून द्यायची आज्ञा केली. सैनिकांनी लाकडाचे भारेच्या भारे आणून पेटवून दिले. सर्व विहार क्षेमगुप्तानं आपल्या ताब्यात घेतला. विहाराच्या देखभालीसाठी, खर्चासाठी पर्णोत्सवच्या परिसरातली 36 गावं इनाम दिली होती. ते इनाम क्षेमगुप्तानं रद्द करून ती गावं त्यानं जप्त केली. आगीपासून वाचण्यासाठी पळत बाहेर आलेल्या आणि हातात पडलेल्या समरदेवला पकडून फाल्गुननं त्याचा हाल हाल करून वध केला. कोणाची पत्नी, कोणाची मुलं, कुठलाही दामारांचा नातेवाईक त्यांनी सोडला नाही. मारलेल्या माणसांची प्रेतं तुकडे करून नदीत फेकून दिली. नितळ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेला वितस्ता नदीचा प्रवाह आता लालसर छटेनं वाहत होता. राजाज्ञेनं हे होत असल्यानं नरवाहन काही करू शकत नव्हता. विहार वाचवण्यासाठी धावलेले बोधिवर्धन त्या अग्नीत होरपळले. सर्वांगावर फोड आलेल्या अवस्थेत त्यांना बाहेर आणलं गेलं. शेवटची एक नजर क्षेमगुप्तावर टाकीत ते म्हणाले, महाराज, सदैव सर्वांसाठी चांगल्याचीच अपेक्षा केली मी. तरीही मला हे नशिबी आलंय. मी यातनं उठणार नाही, पण याच यातना कधी ना कधी तुम्हाला भोगाव्या लागणार आहेत. तयारीत राहा. इतकं बोलून त्यांनी देह ठेवला. मला शाप देतोय हा गोसावडा? प्रधान फाल्गुन, हा विहार संपूर्ण पाडून टाका. हा मठ इथे राहिला तर लोकांना याची आठवण होत राहील. पाडून टाका. त्याचे दगड राजधानीला घेऊन चला, ते सुद्धा इथे राहायला नकोत. याच दगडांचा वापर करून एक सुंदर मंदिर बांधा आणि त्याला क्षेमगौरीश्वर नाव द्या. इतकं बोलून क्षेमगुप्त माघारी निघून गेला. हा भाग इथेच थांबवूया. पुढे काय झालं, दिद्दाकडे काय चाललं होतं, पुढच्या भागात. धन्यवाद.